तर मागील भागात म्हटल्याप्रमाणे 13 नोव्हेंबरला रात्री हल्ला करण्याच्या इराद्याने सर्व फौजा निघाल्या होत्या. तर रात्री साधारण 11च्या सुमारास पहिल्या डोंगर माथ्यावर असलेल्या आपल्याच एका कंपनीच्या तळावर सर्व फौजा पोहोचल्या. याला वेस्ट रिज म्हणत. तर आता सर्वजण ते वजन तसेच अंगावर ठेवून जमिनीवर बसले व आराम करू लागले. पण लगेच त्याच वेळेस कंपनीच्या उजव्या बाजूने चिन्यांचा गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात कोणाचेही काहीही नुकसान झाले नाही. तर पुन्हा थोड्या वेळाने कंपनीने पुढे जायला सुरुवात केली. आता ज्या डोंगर माथ्यावर कंपनी होती त्याची उंची साधारण 8,000 फूट असावी. आता याच कडेकडेने पश्चिमेच्या दिशेने सर्वजण जाऊ लागले. तर 13 नोव्हेंबरच्या सकाळी थोड्या वेळाने आपल्याच 3 इंच मोटार पोझिशनवर सर्वजण आले. इथे आपला छोटा तोफखाना बसवलेला होता. ब्रिगेडबरोबर असलेल्या तोफा मात्र खाली वॉलंगमध्येच होत्या व त्या तिथूनच सर्व कंपनीला मदत करणार होत्या. कंपनीमध्ये काही जणांकडे गरम कपडे होते, बऱ्याच जणांकडे नव्हते. काही जणांच्या पायात शिकारीला घालतात तसे कापडाचे व रबरी सोल लावलेले जंगल बूट होते, तर काहींच्या पायात चामड्याचेच बूट होते. काही जणांच्या डोक्यावर तर मफलरचीच बनवलेली टोपी होती व त्यावर हेल्मेट होते. तर आपल्याला आता जिथे जायचे होते त्या शिखरचे नाव होते ट्राय जंक्शन आणि याच्याच बाजूला होते येलो पिंपल व ग्रीन पिंपल. सतत 22-23 तास चालल्यामुळे कंपनीतील सर्व लोक थकले होते आणि त्यात अंगावर वजन आणि कड्यावरून चालणे हे तर अजूनच अडचणींमध्ये भर घालण्यासारखे होते. रात्रीचा हल्ला करायचा म्हणजे तो साधारण 11 ते 2च्या मधल्या वेळात केला जातो आणि जेव्हा चालता चालता तिथेच रात्रीचे 8 वाजले होते तेव्हा सर्वांना एक गोष्ट कळून चुकली होती की कितीही झालं तरी 13 नोव्हेंबरच्या रात्री काही हल्ला करायला आपण तिथे पोचू शकत नाही. मध्ये जेव्हा ब्रिगेडशी सेटवर बोलणी झाली तेव्हा सीओनी त्यांना कळवलं की साधारण पहाटे 4च्या सुमाराला आम्ही पोहोचू असा अंदाज दिसतोय व झाले तसेच. 14 नोव्हेंबर 1962ला पहाटे 4च्या सुमारास आपली पहिली तुकडी ट्राय जंक्शनला पोहोचली. बाकी कंपन्यांची सर्व माणसे पोचायला अजून 1 तास लागला. त्यानंतर कंपन्यांना त्यांच्या जागा वाटून देण्यात आल्या आणि जराही आवाज न करता गपचूप हल्ल्याची तयारी करा व पुढच्या हुकुमांची वाट पहा असा आदेश देण्यात आला. मित्रांनो, सर्वसाधारणपणे हल्ला करण्याची प्रचलित पद्धत अशी असते की ज्या ठिकाणावर हल्ला करायचा आहे त्याच्या जवळपास एखादी जागा निवडून हल्ला करणारी फौज शत्रूला न कळता येऊन पोचते. जसे की आत्ता आपली फौज येऊन पोचली होती आणि आल्याबरोबर लगेच जागेच्या संरक्षणाची पाहणी केली जाते, तजवीज केली जाते. म्हणजे समजा या जागेमध्ये असताना जर का शत्रूने अचानकपणे हल्ला केला तर तो परतविण्याची तयारी असते. शिवाय जर का हल्ला करण्यास बराच अवधी असेल, वेळ असेल तर शत्रूला न कळता स्वतःसाठी थोडेसे खड्डे करून शत्रूंच्या तोफ गोळ्यांपासून बचावाची ती तयारी असते. आता आपले सैन्य जिथे होते त्याच्या उत्तरेच्या बाजूला होते येलो पिंपल. यावर चिनी सैनिक लाकूड तोडत असल्याचा व मोठमोठ्याने बोलत असल्याचा आवाज येत होता. त्यांचे मोर्चे खणून झाले होते व त्यावर हे लाकडे व माती घालून खंदक बनवित होते. आपल्या जागेपासून येलो पिंपलची जागा फार फार तर 600-700 यार्ड्स दूर असेल, पण त्यांच्या जागेपेक्षा आपली जागा थोडी उंच होती. तिथे त्यांची एक कंपनी होती व आपल्या 3 कंपन्या मिळून त्यांच्यावर हल्ला करणार होते. हल्ला करण्यापूर्वी शत्रूच्या जागेची कसून तपासणी केली जाते, जसे की त्याची माणसे किती आहेत, त्यांच्या मशीन गन कुठे आहेत, कुठे माइन्स सुरंग लावलेले आहेत व त्यावर लक्ष ठेवणारी माणसे कुठे आहेत, अशा कित्येक गोष्टींची माहिती घ्यायची असते. म्हणून सीओनी असा विचार केला की 14 नोव्हेंबरचा दिवस म्हणजेच आजचा दिवस मिळाला तर ते सर्व करू व रात्री हल्ला करू. त्याप्रमाणे सीओनी ब्रिगेड कमांडरशी बोलणी करून एच अवर पुढे ढकलण्याची विनंती केली. शिवाय जर का शत्रूने आपल्यावर हल्ला केला तर त्यासाठी थोडेसे बचावासाठी मोर्चे
पैसेही खणता येतील असा त्यांचा हेतू होता. तेव्हा ब्रिगेड कमांडरने आमच्या पुढच्या हुकुमाची वाट पहा असं सांगून बोलणं थांबवलं. थोड्या वेळात वायरलेस सेटवर ब्रिगेडहून सूचना आली. ब्रिगेडियरने सेटवर सांगितलं की तुम्ही जराही वेळ फुकट न घालवता आता सकाळी 10 वाजता शत्रूच्या ठिकाणावर हल्ला करून ते काबीज करा. पुढे सीओनी काही बोलायच्या आधीच एनी डाऊट्स असं विचारलं. याचाच अर्थ असा होता की ब्रिगेडियरला कुठलीही सूचना ऐकून घ्यायची नव्हती. त्यामुळे सकाळी 10 वाजता हल्ला करा असा तिकडून आदेश आला होता. त्यामुळे आता आपल्या सैन्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे 10 वाजता अटॅक करायचाच होता.